हाय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? तर मी पण मस्त आहे. तर आज आपला नाश्ता सिरीजचा पार्ट 2 आहे. तर आज आपण बनवणार आहेत उपीट यानी उपमा. तर कोण कोण उपीट म्हणतं ते मला कमेंटमध्ये सांगा. तर इथं बघा मी कांदा कट करून घेत आहे मस्तपैकी. तर इथं करकर असा कांदा कट करून घ्यायचा. हे खूप भारी लागतं उपीट आणि पौष्टिकही असतं. तर नक्की तुम्ही करून पहा. तर हे बघा आता कांदा कट करून झालेला आहे. तर आता आपण टमाटरही कट करून घेऊ. तर आता इथं टमाटर ही आपण कट करून घेत आहे. तर बघा खूपच भारी आणि खूप पौष्टिक असतं. आपल्या मुलांनीही खाल्लं पाहिजे. खूप पटपट आणि फक्त 10 मिनिटात होणारा हा नाश्ता आहे. तर इथं टमाटर ही कट करून घेतलेलं आहे. आता आपण इथं हिरव्या मिरच्याही कट करून घेऊ. तिखट ही तुमच्या मर्जीप्रमाणे टाका, म्हणजे जसं तुम्हाला आवडेल तसं. आम्ही तिखट जास्त खातो त्याच्यामुळे मी तर जास्तच मिरच्या वापरलेल्या आहेत. जर लहान मूल खात असेल तर कमी वापरा. तर इथं मिरच्या कट करून झाल्या, कोथिंबीर झाली. तर कढई ठेवू. 2 मापटे तेल टाकून घेऊ आपण. तेल गरम झालं, मोहरी टाकू. मोहरी चांगली तडतडली की कांदा टाकू, टमाटर, हिरव्या मिरच्या. आता मस्त ह्याला मस्त फ्राय करून घेऊ तेलामध्ये. आता इथं आपण 2-3 पानं कढीपत्त्याचे टाकू, कोथिंबीर. आता मस्त हे तेलामध्ये फ्राय होऊ देऊ हे देखील. तर बघा मस्त हलवून घेऊ. आपण आता हळद टाकू, चवीनुसार मीठ. हे मस्त तेलात फ्राय करून घेऊ. फ्राय झालं आहे. आता आपण 1 ग्लास पाणी टाकू. आता ह्याला उकळी येऊ देऊ. तर मस्त उकळी आली आहे. तर आता हलवत रवा टाकू. इथं मी भाजलेला रवा वापरलेला आहे. तर बघा इथं मी रवा टाकून घेतला सर्व. थोडा होता तोही ताटावरून टाकते. तर बघा असं टाकून घेतला. मस्त काठी होत नाही तुम्ही हलवत जर केलं तर. तर बघा इथं आपलं उपमा तयार झालेला आहे. तर आपण नाश्ता करायला घेऊ. तर याही तुम्ही नाश्ता करायला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला तर मग बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.